अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर म्हटलं की इतिहास आणि इतिहास घडवायला लागणारी जिद्द या रक्तातच आहेत। असंच हनुमान जयंती उत्सव हा संगमनेरच्या इतिहासातला महत्त्वाचा पैलू। महिलांना आदिशक्ती आणि रणरागिणी का म्हटलं जातं याची प्रचिती देणारा। स्वातंत्र्यपूर्व काळात हनुमान मूर्ती रथ मिरवणुकीला ब्रिटिश सरकारनं बंदी घालून प्रचंड पोलीस बंदोबस्तात लावलेला असताना महिला मुलींनीच पुढाकार घेत आणि इंग्रज पोलिसांच्या दहशतीला न जुमानता रथाच्या दोऱ्या हातात घेऊन ओढला होता। महिलांनी घेतलेल्या रणरागिणीच्या अवतारापुढे ब्रिटिश सरकारला देखील नमावं लागलं होतं आणि तेव्हापासून स्वातंत्र्य रणसंग्रामाची पार्श्वभूमी लाभलेल्या संगमनेरमधल्या हनुमान जयंती उत्सवाला रथ ओढण्याचा मान हा महिलांनाच दिला गेला। संगमनेर हनुमान जयंती उत्सव हा गावाचा उत्सव असतो। या दिवशी भव्य हनुमान विजय रथ मिरवणूक गावाच्या प्रमुख रस्त्यांवरून निघते। विशेष म्हणजे दोरी ओढून रथ मिरवणुकीचा प्रारंभ करण्याचा मान महिलांना असून यामागे स्वातंत्र्यपूर्ण काळातील एक घटना आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात संगमनेरात ब्रिटिशांविरुद्ध वातावरण तापलं होतं, तेव्हा ब्रिटिशांनी सर्वप्रथम मिरवणुकीला 1927 साली बंदी घातली। मात्र लोकांनी ही बंदी मोडीत काढून 17 एप्रिल 1927 रोजी रथाची मिरवणूक काढली होती। मात्र पोलिसांनी मिरवणूक अर्ध्या रस्त्यात रोखून धरली आणि विजय रथ भडंग बाबा मशिदीपासून न नेता दुसऱ्या मार्गाने नेत असाल तर परवानगी मिळेल असं पोलिसांनी फरमावलं। परंतु रथ मागं घेणं हे धर्मशास्त्राच्या नियमात बसत नाही असं ठरवून उत्सवातील लोक आपल्या भूमिकेवर अडून बसले होते। त्या दिवशी मिरवणूक रद्द झाली आणि त्यानंतर 5 दिवसांनी म्हणजेच 22 एप्रिल 1927 रोजी रथ भडंग बाबा मशिदीसमोरूनच वाजत गाजत नेण्यात आला आणि मिरवणूक पार पडली। पुढील वर्षी 5 एप्रिल 1928 रोजी हनुमान जयंती उत्सवाच्या मिरवणुकीला त्याच कारणानं रंगार गल्लीतील सोमेश्वर मंदिरापुढे रथ अडवला गेला आणि रथ पुढे नेता येणार नाही असं सांगितलं गेलं। त्यावेळी तब्बल 2 महिने मारुतीचा रथ तेथेच उभा होता। लोक तेथेच रथाची पूजा करत असत। अखेर लोकांच्या रोषाला बळी पडू नये यासाठी सरकारनं नेहमीच्या मार्गावरून म्हणजेच भडंग बाबा मशिदीसमोरून रथ नेण्यास परवानगी दिली। सलग 2 वर्ष झालेल्या वादामुळे तिसऱ्या वर्षी मिरवणुकीचं काय होणार याची उत्सुकता गावाला लागली होती। सन 1929 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी उत्सवाच्या अगोदर 4 दिवस बैठक बोलावली आणि उत्सव पार पाडणाऱ्या लोकांना न बोलावता गावात कुठल्याही उत्सवात सहभागी नसणाऱ्या लोकांना बोलवण्यात आलं आणि बैठक पार पाडली। येणकेन प्रकारे रथाची मिरवणूक होऊ द्यायची नाही असं धोरण इंग्रजांचं होतं। उत्सव साजरा करणाऱ्या लोकांना दूर ठेवण्याचा शिकस्तीनं प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला। हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 22 एप्रिल 1929 रोजी सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट यांनी मिरवणुकीवर बंदी घालण्याचं जाहीर केलं। संगमनेरला छावणीचं स्वरूप यामुळे आलं होतं। लोकांमध्ये नाराजी वाढत होती। चंद्रशेखर चौक ते रंगार गल्ली आणि इतर भागात सशस्त्र 500 पोलीस तैनात केले गेले। 23 एप्रिल 1929 मंगळवार रोजी म्हणजेच हनुमान जयंतीच्या पहाटे मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला। पहाटेचा मंदिरातील हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात झाला। त्या दिवशी गावातील जवळपास प्रत्येक महिला पुरुष मारुतीच्या दर्शनाला आले होते। सकाळी 9 वाजेच्या सुमारास रथामध्ये 2 लहान मुलींनी हनुमानाची छोटी मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अडवलं। मूर्ती पुन्हा मंदिरात नेऊन ठेवण्यात आली आणि यातून गडबडीचं वातावरण तयार झालं। पोलीस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीस करत असलेला विरोध पाहून नेते मंडळी घरी गेली। एवढ्यात अचानक 200-250 महिलांनी एकत्र येऊन रथ ताब्यात घेतला। ही बातमी समजतात महिलांची संख्या 200 वरून 500 वर पोहोचली। पोलिसांनी महिलांबरोबर अनेक युक्तिवादही केले, भीती दाखवली, अटक करण्याची, खटले भरण्याची धमकी दिली, सरकारी ताकदीचा रुबाब दाखवला। मात्र या आदिशक्ती स्वरूप भारतीय नारींनी आपला उत्सव पार पाडण्याचा निर्धार चालूच ठेवला। पोलिसांनी काही तरुणांना बेड्या घालून अटकेचा प्रयत्न केला। त्या गडबडीत झुंबरबाई औसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे आणि इतर मुली आणि महिलांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा ठेवून बलभीम हनुमान की जयचा दणदणीत गजर देऊन कुणालाही काही कळण्याच्या आत महिलांनी रथाचा दोर ओढण्यास सुरुवात केली। पोलीस दल भांबावलं ते काही करण्याच्या आत या आदिशक्ती स्वरूप महिलांनी हा रथ रंगार गल्लीतील संत वाड्यापर्यंत आणला। काही पोलीस अधिकाऱ्यांनी रथाच्या पुढे जाऊन रंगार गल्लीतून जाणाऱ्या बैलगाड्या बैल सोडून देऊन तसेच अधिकाऱ्यांच्या मोटारी भडंग बाबा मशिदीपुढे आडव्या लावून ठेवण्यात आल्या। तसेच शस्त्रधारी पोलिसांची एक तुकडीही आडवी लावण्यात आली। रथाला आडव्या घातलेल्या गाड्यांची मोडतोड करीत गुलालाच्या मोठी पोलिसांच्या डोळ्यात फेकत तोंडाची मुलूक मैदान तोफ गाजवीत प्रसादाच्या बत्ताशांचा मारा करत या धाडशी महिलांनी श्रीराम विजयरथ मिरवणूक वेगात पुढे काढली। अशाप्रमाणे पोलिसांचा विरोध मोडत याही वर्षी मिरवणूक उत्साहात पार पडली आहे। जे काम पुरुषांना शक्य झालं नाही ते काम महिलांनी केलं। तेव्हापासून आज तागायत श्रीराम विजयरथाच्या मिरवणुकीची पूजा पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात येते। यंदा शहर पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या हस्ते झाली आणि रथ ओढण्याचा पहिला मानही महिलांनाच दिला गेला। याविषयी निकिता परदेशी, स्थानिक महिला सिंधू ढोले आणि इतर महिलांनी अधिक सांगितले। यावर्षी माझा पहिलाच अनुभव आहे हनुमान जयंतीचा। आज महिला जगात खूप पुढे गेलेले आहेत आणि इथे वर्षानुवर्ष झालं ही परंपरा चालत आली आहे की महिला रथ ओढतात। हनुमान ब्रह्मचारी तर हा मान महिलांना आहे, ही फार अभिमानाची गोष्ट आहे आणि मला फार छान वाटते आज पहिल्यांदा हा रथ ओढून। म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा अगोदर हा रथ
रथाचा मान महिलांना मिळाला जातो। सगळ्यात पहिले रथ महिला ओढतात, मग त्याच्या पुढे चौकात गेल्यानंतर पुरुष ओढतात आणि इथं सगळ्यात पहिल्यांदा मान सगळ्या महिलांना देतो। मला वाटतं दरवेळेला प्रत्येक गावागावातून इथं महिलांनी येऊन या हनुमान जयंतीचा आनंद घेतला पाहिजे। सगळ्या महिलांकरता हा काय सण असल्यामुळे महिलांसाठी ही दिवाळीच असते आणि पाहुणे इतका खूप आनंद वाटतो आणि सगळा उत्सव भारी आहे। इथून पुढे असंच राहावा हीच आमची प्रार्थना आहे मारुतीला। ही रथ ओढण्याची प्रथा आहे। ब्रिटिशांनी आपल्या याच्यावर बंदी आणली होती, पण त्यावेळेस त्यांनी त्यांच्या डोळ्यामध्ये गुलाल आणि हे उधळून आपल्या महिलांनी हा रथ ओढण्यास सुरुवात केली। तेव्हापासून ही रथ ओढण्याची प्रथा आहे। स्त्री शक्ती ही पहिले पण छान होती, आजही आहे। झाशीच्या राणीपासून ते आतापर्यंत महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये कामगिरी केली आहे। शिवरायांना घडवणाऱ्या जिजामाता, पोटाला पोर बांधून लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, समाजविरोधात जाऊन स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा संघर्षाचा वारसा आणि आदर्श जणू डोळ्यांपुढे ठेवत आम्हीही त्यांच्याच मातीतील स्त्रिया आहोत हे दाखवून दिलंय। नंतरील काळात स्वर्गीय बालमशेठ परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रीराम विजय रथ मिरवणुकीची प्रथा चालू ठेवली। मधील काळात स्वर्गीय कुंदनसिंग परदेशी आणि सहकाऱ्यांनी देखील ऐतिहासिक मिरवणुकीचा हाच वारसा मोठ्या उत्साहानं पुढे चालू ठेवला। उत्सव समितीतर्फे दरवर्षी श्रीराम जयंती उत्सव ते हनुमान जयंती उत्सवादरम्यानच्या 8 दिवसात विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, देशभक्तीपर कार्यक्रम होऊन समाज प्रबोधन केलं जातं। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर।